त्याच्या आधी असं सेटिंग कधी झालं नव्हतं बागेचं. आणि साईज म्हणाल तर 200+ कधी झालंच नाही बागेला. आता मी सध्या सांगतो महाराजांना की तुम्हाला मी हार्वेस्टिंगला बोलवणार आहे. त्या टायमाला 300 ग्रॅमच्या पुढे प्रत्येक फळ तुमचं ते 300 ग्रॅमच्या पुढे निघणारच आहे. 100%. कारण पाळाचे पाय पाळण्यातच दिसत मन काय खोटी ना. पहिल्यांदा ही सेटिंग मी पहिल्यांदाच बघतोय झाडावर असं झालं. सोलापूरला असं सेटिंग तर होणं शक्यच नाही कधी. त्याला आपलं ते ह्याचा स्प्रे दिलता का आपण ते मल्टी काय मायक्रोप्रोटीनचं दिलं. त्याच्यानंतर तर लय स्पीड एवढंच पकडलं झाडाने. कळी डायरेक्ट सेटिंगच व्हायला लागली अशी. मायक्रोप्रोटीनचा स्प्रे आहे ना तो जर घेतला तर त्यानं काय होतंय कळी निघताना आणि सेटिंग होताना स्प्रे ठेवली ना अगदी डायरेक्ट तुम्हाला म्हणजे तुम्ही जे म्हणला संध्याकाळी काल औषध मारताना कळी होती आणि आज सकाळी सेटिंग दिसतोय तेवढा फरक पडतो. नजरेनं दिसलं असा फरक पडतो मायक्रोप्रोटीन आणि प्लस हे घेतली की. माझी खात्री आहे आपली जी आता सेटिंग झालेली असते आपली 300 ग्रॅमच्या पुढे जाणार. हे सांगतो मी सांगतो सेटिंग असं सेटिंग वरनं ओळखतोय माणूस की पुढचं त्यांचा अनुभव आहे ना. मी काय म्हणतो प्रत्येक फळ तुमचं 300 ग्रॅमच्या पुढे गेलं पाहिजे. आपलं 1.25 किलो रेकॉर्ड आहे कमीत कमी 300 ग्रॅमच्या पुढे गेलं पाहिजे. मग आता दादाच काय म्हणतात हे फळ आरामात 300 ग्रॅमच्या पुढे जाईल. किती बी तोडलं तर आमचं कॅरेटच भरत नव्हतं. कसं वैतागून जायचं आम्ही तोडलं दिवसभरात लिंबू तोडल्यासारखं. कालच मी बाग फवारून गेलोय बरं. कळ्याच नुसत्या अशा बारीक बारीक कळ्या निघलेली होती. सेटिंग दिसायला लागली असं. काल कळ्या दिसत होत्या कालच आणि आज सेटिंग दिसते. स्पीड किती स्पीड भरपूर आहे. आपल्या डोळ्याला जाणवतोय तुम्ही म्हणता. डोळ्याला जाणवतोय आपली काय किती फास्ट व्हायला लागले. खरबूज कलिंगड सकाळी 1 फुट असेल ना त्या 1 फुटाचा 2.5 फूट दिसतोय परत संध्याकाळी. या वर्षी मी बघणार होतो बरं का कारण साईज होत नव्हती. सोलापूरला हर हर महादेव. मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आखाड्याचा एक साधक शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. आज मी पंढरपूरमधील तज्ज्ञ बागायतदार जुने बागायतदार मनोजदादा आटकडे यांच्या बागेमध्ये आलोय आणि त्यांनी तर दाखवलेच फिरून आपल्याला त्यांची बाग कशी सक्सेस झाली. सोलापूर लाल ह्या जातीचं ते व्हरायटी आहे त्यांची डाळिंबाची. त्याच्यामध्ये त्यांना सेटिंगचं किंवा साईज होत नव्हती तर आज सेटिंग झाल्यानंतर त्यांना किती समाधान वाटले ते सांगतील. इतर शेतकरी बांधव हे बाग बघण्यासाठी आलेत तर त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया. जे तुम्हाला जे मी व्हिडिओ तुम्ही बघितले म्हणून तुम्ही मला फोन केला. तुम्ही मला सोलापूरवरनं भेटायला निघाला. मग जे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलं ते डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसतंय का बागेत? प्रत्यक्ष म्हणजे काय आता हे तज्ज्ञ जे जुने बागायतदार आहेत त्या जुन्या बागायतदारांची यांची म्हणजे प्रत्यक्ष बोलण्यामध्ये आणि ह्या जागेवर येऊन पाहणी केलं याच्यामध्ये कुठलाही फरक नाही जाणवला. त्या बोलण्यापेक्षा जास्त रिझल्टचं त्या शेतकऱ्यांनी सांगितलंय. त्यांचं समाधान झालंय आणि ते ते म्हणजे पूर्वीचे जुने शेतकरी आहेत म्हणजे स्वतः औषधी विक्रेते आहेत म्हणजे शेतीमधले जे काही औषधं आहेत ते विक्रेते आहेत आणि अगोदर केमिकल पद्धतीने करत होते. आता महाराजांच्या सांगण्याप्रमाणे नवसंजीवनी आणि संजीवनी औषध एवढी 2च औषधं देऊन आताची ही जी बॅग केली आहे ती त्याला पूर्ण त्या खोडाला सहित त्याचे फळं लागलेली आहेत आणि त्याची साईजही मोठी झाली. पूर्ण बाग ही पूर्ण निरोगी आहे आणि शेतकरी पूर्ण समाधान झालंय. आता याच्या पुढे आम्ही निर्णय काय घ्यायचा आहे की आता आम्ही नवीन बागायतदार आहोत. आता आम्ही याच्या पुढे महाराजांना भेटून महाराजांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करायचा प्रयत्न करू. तुम्ही जुने शेतकरी आहेत तुम्ही सांगा की तुम्ही बाग कशी वाटली सांगा. खरोखर छान आहे बाग. मस्त आलीत कळ्या आलेत छान आणि सोलापूर लालचं उत्पन्न मिळत नाही शक्यतो. अच्छा. आणि आता ह्याच्यात दिसतात तर खूपच दिसत आहेत कळ्या वगैरे भरपूर आहे. सेटिंग साईज चांगली झालेली आहे. माझ्यापेक्षा आटकळे साहेब चांगतील त्यांच्याच आहेत. आपण आता ही 4 वर्षाची बाग आहे. त्याच्या आधी असं सेटिंग कधी झालं नव्हतं बागेचं. आणि साईज म्हणाल तर 200+ कधी झालंच नाही बागेला. आता मी सध्या सांगतो महाराजांना की तुम्हाला मी हार्वेस्टिंगला बोलवणार आहे. त्या टायमाला 300 ग्रॅमच्या पुढे प्रत्येक फळ तुमचं ते 300 ग्रॅमच्या पुढे निघणारच आहे. 100%. कारण पाळाचे पाय पाळण्यातच दिसत मन काय खोटी ना. पहिल्यांदा ही सेटिंग मी पहिल्यांदाच बघतोय झाडावर असं झालं. सोलापूरला असं सेटिंग तर होणं शक्यच नाही कधी. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला माझा व्हिडिओ म्हणून तुम्ही विश्वास ठेवून धाडस केलं ऑर्डर द्यायची. 2 डोस मला वाटतं 3 सोडले 3 डोस झाले. 3 डोस मध्ये तुम्ही ठेवलेला विश्वास महाराजांवर समोर दिसलं ना तुम्हाला. हे कुठले सोलापूर लाल सोलापूरला पहिलं काय प्रॉब्लेम होता याचा? शेंड्याला सेटिंग व्हायचं. साईज किती
100, 50, 150, 200 लई झाली साईज. बर कॅरेट भरायचं म्हणजे व्हायचा घ्यायचं मला. बर बर. आणि आता आणि अशी खोडावर 100 माल लागत नव्हता अगोदर सगळं शेंड्याला वरच लागणार असं. किती वर्षाची बाग आहे? 4थं पीक आहे. 4थं पीक आहे. म्हणजे 4थ्या पिकाला तुम्हाला काय फरक झाला नवजीवन वापरले? काय जाणवलं ट्रीटमेंट केली? पहिल्यांदा तर आपल्याला आता खोडावर कळी जास्त महत्वाची होती. पहिला ती निघली खोडा. आणि मला साईज पहिल्यापेक्षा चांगली वाटते कळी. साईज चांगली पहिली एवढी लांब अशी कळी निघत नव्हती. एवढं निघून सेटिंग होणार तेवढंच फळ होणार ते तसं. परत सेटिंग झालेल्या फळांची साईज कशी वाटची? अशी साईज म्हणजे सेटिंगच होत नव्हतं. असं गोल व्हायचं जागेला. हा सगळं लंब गोला सगळं लंब गोला करा लांब झाले असं. लांब लचक आणि लंब गोला. बघत मोठं होतं फळी. असं वाटत नव्हतं एवढं त्या दिवशी. तर आता हे माल बघा ना सगळा हातला सगळा लाकडावर आहे. सगळा लाकडावर आहे. आणि तुम्हाला सेटिंग झालं तरी हे माल लागत राहणार आहे. कळी निघत राहणार आहे कायमस्वरूपी. ही 12 महिने कळी निघणार आहे. याला काही अडचण नाही. 4थं पीक आहे म्हटल्यानंतर झाड किती वर्षाचं आहे? त्याच्या अगोदरचे 3 वर्ष सोडून 4थं पीक. ही 4 वर्षाची बाग आहे. हो, ही 5 वर्षाची बाग आहे. 5 वर्षाची बाग झाली. बरोबर मी 11व्या महिन्यात बाग धरली. लागण पहिल्यापासून 11व्या महिन्यात. बरं. आता हे नवसंजीवन सोडून आणखीन बाकी इतर काय तुम्ही वापरले? काय बाबा पहिल्यांदा मी कळीसाठी वापरलो होतं बरं का. हा. पण कळी काय निघली नाही अशी. अच्छा. आणि नव्हती सगळी अशी नव्हती निघली होती. बायांकडनं एकदा नव्हती काढून घेतली. मग आपलं महाराजांचा मला व्हिडिओ दिसला आपल्या युट्यूबवर. बरोबर. बघितला हे जरा 2-3 असं तुमचं सर्चच केलं सगळं. निर्णय घेतला 3 डोस सोडून तर बघू म्हणलं. बरोबर. आता हे 4था डोस आहे बघा म्हणजे द्यायचा आहे. 3 डोस पूर्ण झाले. 10 दिवसांना 15 दिवसाला 1 डोस दिलाय. 15 दिवस. खोडावर कळे अजून 3 पिकात निघली नाही अजून निघली नाही. म्हणजे तुम्ही आता समाधानी आहे? 100%. 100%. म्हणजे कारण तुमचा अनुभव पण जास्त आहे. आणि याच्या अगोदर तुम्ही दुसरं वापरून प्रयत्न करून पाहिला. माझ्याकडे 50 एकर बाग होती बाहेर. कन्सल्टंट आहेत ती स्वतः. साहेब या की काय म्हणतात बघा. हे स्वतः कन्सल्टंट आहेत. जो किती एकर बाग त्यांनी सांभाळलेत. आता मी दुकान टाकल्यापासून बाहेर फिरायचं बंद केलंय बरं का. ते 50 एकराच्या आसपास बाग माझ्यापाशी जवळची सगळी होती. तर हे आता त्याने हे 4थं पीक घेत आहेत. तर या वर्षी ते पहिल्यांदा हे वापरले त्यांनी. याच्या अगोदर ते त्यांच्या प्रक्रियेनं त्यांचे बाकीची औषधं वापरून ते प्रयत्न करत होते. तर ते म्हणतात की पूर्वी अशी इतक्या कळ्या किंवा इतक्या लांब कळ्या येत नव्हत्या. आता त्या फळांची साईज म्हणजे कळीची साईज सुद्धा वाढलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता म्हणजे त्यांच्या मागच्या 3 वर्षाचा अनुभव याच बागेचा याच झाडाचा. या वर्षी मी बघणार होतो बरं का. कारण साईज होत नव्हती. सोलापूरला नाही तुम्ही अजून पाणी वाढवलं ना हे कळी आहे ना हे काहीच नाही. ह्याच्या 3 पटी मोठी कधीच नव्हते. लाकडाला ही कळ्या अशा कधीच लागत नव्हते. ह्याच्या 3 पटीने अजून साईज मोठी पडायला पाहिजे. वॉटर मॅनेजमेंट थोडस. ड्रिपर आहेत ना तिथं तुमची? 2 ड्रिपरची पहिल्या 2 लाईनी केल्या. हा. पण ते काळरा नसल्यामुळे पाणी पण लेवायला लागलं. जायचे काय तो. बरोबर. किती माल फुल लोड झाली. प्रत्येक गाडीला म्हणजे प्रत्येक वर्षी सेटिंग होतं बरं भरपूर. 200-250 प्लस सेटिंग होतं झाड. पण असं होत नाही. ही जी क्वालिटी आहे अशी होत नाही. कुठलं पण झाड बघा तुम्ही तेव्हा फुल लोड झालेली झाड. किती झाड. आणि कालच मी बाग फवारून गेलोय बरं. कळ्याच नुसत्या अशा बारीक बारीक कळ्या निघलेल्या होती. सेटिंग दिसायला लागली सगळी. काल कळ्या दिसत होत्या कालच. आणि आज सेटिंग दिसते. स्पीड किती? स्पीड भरपूर आहे. आपल्या डोळ्याला जाणवतोय तुम्ही म्हणता. डोळ्याला जाणवतोय आपली काय किती फास्ट व्हायला लागले. खरबूज कलिंगड सकाळी 1 फुट असेल ना त्या 1 फुटाचा 2.5 फूट दिसतोय परत संध्याकाळी. ही कृपा परमेश्वराची म्हणजे निसर्गाची. तर त्या निसर्गाला आपण जाणून घेतलं निसर्ग पण आपल्याला मदत करतो. अजून पण चालूच आहे. निघाय चालूच आहे. कंटिन्यू चालू आहे. सेटिंग आपल्याला ज्यावेळेस नको आहे त्यावेळेस मग ते म्हणजे नवसंजीवनी तुम्ही जेव्हा दिलं किती दिवसानं तुम्हाला कळीचा रिझल्ट मिळाला? 2 डोस मध्ये मला चांगली कळी बाहेर पडलेली. काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे महाराज आम्हाला एका डोस मध्ये मिळेल. पण आपण तसा शब्द देऊ शकत नाही. तुमच्या जमिनीची रचना शेतकरी स्वतः अनुभव सांगतात ना. आपण म्हणू शकत नाही ना एका डोस मध्ये निघेल 2 मध्ये निघेल. आणि स्वतः दुकानदार आहेत आणि 50 एकर सांभाळलेल्या जवळपास त्यांचा अनुभव आहे.
अशा शेतकऱ्याकडनं आपल्याला रिझल्ट मिळतो म्हटल्यानंतर निश्चितच काहीतरी असल्याशिवाय बोलणार नाहीत ना ते. हा बरोबर आहे की. हा? आणि प्रतिष्ठित बागायतदार आहेत ते काय म्हणजे नवीन आमच्यासारखे तिकडं आता खुर्चीवर बसून बागायत करणारे नाही आहेत. केलेली आहे. कसं झालंय आता ही रिझल्ट मला पक्का गाव सापडला. त्यांना माझ्या वापरल्याशिवाय नेमची result माहिती कसा कधी येणार? आता 1.5 महिन्याखाली त्यांनी मोबाईलवर बघितले. ओळख असल्यावर ती गोष्ट वेगळी. बरोबर. पण त्यांनी अनुभव घेतला ना आता बागेला स्वतःच्या. मी कुठं नातेपुजाला, हे कुठं पंढरपूरला. फोनवरच कॉन्टॅक्ट. फोनवर कॉन्टॅक्ट त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ बघितले आणि मग औषध मागितली. थोडस धाडस करावं लागतंय. हो, करावं लागतं. विश्वास ठेवावा लागतो. केल्याशिवाय काय. पानांच्या साईज मध्ये काय फरक वाटतोय का? नेहमीपेक्षा दरवर्षीपेक्षा कळी काय दिसत नाही बरं घरी. पूर्व पश्चिम आहे. ऊस होता खाली. ऊस जाताना टेलर पूर्ण घासत गेलो. घासत गेलं. हा, रस्ता जायचा. पूर्ण सगळं वरबड आतरी आतमध्ये कळी. इकडच काय दिसत नव्हतं, इकडे सुद्धा दिसायला लागली बरोबर. हा, कुठं पानं आखडलेली नाहीत किंवा काही नाहीत. हा? पानांची साईज पहिल्यापेक्षा स्ट्रॉंग झाली. म्हणजे आपल्या औषधाने काय माझी होतं, माझी पानांची अशी size आहेत बघा हो पानं. हे बघा, हे असं दिसत आहेत ना, हे अशी दिसत आहेत माझी पानं. 2.5-3 इंच लांबीची पानं पाहिजे. हे नाही, होतं हे असं जे दिसतंय ना ते असं मुरगळ्यासारखी अशी दिसत आहेत. म्हणजे आता हे असं जे दिसायला आपला पाहिजे. ते ह्याचा स्प्रे दिलता का आपण ते मल्टी काय मायक्रोप्रोटीन. मायक्रोप्रोटीनचा दिला. हा, त्याच्यानंतर तर लय स्पीड एवढंच पकडलं झाडाने आता. कळी डायरेक्ट सेटिंगच व्हायला लागली अशी. मायक्रोप्रोटीनचा स्प्रे आहे ना, तो जर घेतला तर त्यानं काय होतं, कळी निघताना आणि सेटिंग होताना स्प्रे ठेवली ना, अगदी डायरेक्ट तुम्हाला म्हणजे तुम्ही जे म्हणला संध्याकाळी काल औषध मारताना कळी होती आणि आज सकाळी सेटिंग दिसतोय, तेवढा फरक पडतो. नजरेनं दिसलं असा फरक पडतो मायक्रोप्रोटीन प्लस हे घेतलेली. आणि सगळ्यात महत्वाचं का, पानांची साईज वाढली की अन्न तयार करायचा वेग वाढला. आता हे पानं बघा ना केवढी पडले. 4 बॉटल. पंढरपूर मार्केट असते ना, त्या जागेलाच द्यायचं व्यापाऱ्यांना. गेल्या वर्षी कसा गेला? गेल्या वर्षी काय तर पंढरपूर मार्केटच गेलं तर 150 पर्यंत होतं प्लस. कलर लय होता ना ह्याला. सोलापूर लाल त्याचं नाव कलर लय येतो कलर. आपल्या गणेश आणि ह्या सोलापूर लाल मध्ये फरक काय झाला? गणेश तर मी लावलीच नाही बरं बघा. पण गणेशला लोड लय होत म्हणते झाडा. बाकीवाल तर काय सगळ्यांना माहिती जायचं असतं. नाही, आता ह्या लाल जी नवीन व्हरायटी लावली तुम्ही तिकडे शरद किंग लावली. हे लाल सोलापुरी लाल. सोलापुरी लाल साईज होत नाही. ते डाळिंब केंद्रवाले बराचसा प्रचार करतायत त्याचा. साईज होत नाही. साईजसाठीच प्रॉब्लेम. सेटिंग झालंय फळांची साईज किती ग्रॅमचं झाले साईज व्हायला लागली. मार्केटला मिळते तेवढी 50. आणि आज काय का परिस्थिती आहे 2 डोस मध्ये तेव्हा केवढं झाली साईज. हे म्हणतात मार्केटला एवढं फळ तोडून विकलंय आम्ही तयार झालेलं, आणि हे सोलापूर लालचं फळ सेटिंग झालेलं 2 डोस मध्ये एवढं झालंय. माझी खात्री आहे बरं का, आपली जे आता सेटिंग झालेली दिसते आपल्याला 300 ग्रॅमच्या पुढे तर जाणारच. हे सांगतो गॅरंटी आहे बरं. मी सांगतो सेटिंग शेतकऱ्यांना, असं सेटिंग वरनं ओळखतंय माणूस की पुढचं काय. त्यांचा अनुभव आहे ना. मी काय म्हणतो, प्रत्येक फळ तुमचं 300 ग्रॅमच्या पुढे गेलं पाहिजे. आपलं 1.25 किलो जर रेकॉर्ड आहे, कमीत कमी 300 ग्रॅमच्या पुढे गेलं पाहिजे. मग आता दादाच काय म्हणतात, हे फळ आरामात 300 ग्रॅमच्या पुढे जाईल. किती बी तोडलं तर आमचं कॅरेटच भरत नव्हतं कसलं. वैतागून जायचं आम्ही तोडलं दिवसभरात. लिंबू तोडल्यासारखं. आपलं म्हणणं तेच आहे की तुम्हाला ते रिझल्ट तसा मिळाला पाहिजे, तर उत्पन्नात वाढ होईल ना. बरं, आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय दिलंय का अजून या झाडांना? शेणखत फक्त टाकले का काय, बाकी काही नाही. काय नाही. बेसळ डोस, रासायनिक डोस खत. तर काय 4-5 वर्ष टाकत नाही कधीच नाही. अच्छा. बर, शेणखतच मला काय टाकू वाटेल तेवढं शेणखत टाकायचं. छान, खूपच छान, पटतंय का शेतकऱ्यांना? खूपच छान. बघा साहेब, बेसळ डोस वगैरे पहिले सॉइल चार्जरचं वापरायचं. हा कृषी अमृत हे असं ग्रीन गुजरात हा ते वापरायचं. मग पुन्हा ते बंद केलं नुसतं शेणखतावरच मारा चालू केलं. प्रत्येक सीझनला 4 टेलर ते शेणखत टाकायचं. जे थोडं कसं आहे बरं काय, आम्ही गांडूळ खत टाकलं. चांगलं आहे. थोडं सायन्स समजून घ्या तुम्ही. चावली त्यांना. नाही मला सर आहे ते पाण्याची टाकी आहे, तिथून मेन पाईपलाईन 8 इंची निघाली पाणी स्प्रेड करायला, म्हणजे आपल्याला वॉटर सप्लायची. मग ती पाण्याची पाईपलाईन प्रत्येकाच्या घरापर्यंत जाईपर्यंत, शेवट जाईपर्यंत लहान होत जाणार आहे. हो, तरच ते प्रेशर येईल त्याला, जर मिळेल पाणी. मग ही फळं जी लागल्यात ना, ती मेन 8 इंची पाईपलाईनला लागली. हो, तुम्ही जी घरी कनेक्शन घेताय अर्धा इंचाचं, त्याला ते पाणी तेवढं पुरत नाही ना.
ह्या 8 इंचाला जर नळ बसवला तर प्रेशर किती येईल, तसं ते फळांचं झाले. मेन काडीला स्टंपला जर हे फळ लागलं हे साईज पटकन उचलतं येईल. ही पाठीमागे ह्याचे सायन्स हे आहे. आणि वर लागलेल्या मालाची साईज होत नाही, त्याला सगळं पुसून वर यायचंय. आता हे आतलं फळ हे साईज होणारच का, तर ते जवळ आहे ना काडीच्या, फोडाच्या जवळ आहे. आता काही शेतकऱ्यांकडे आपल्या बरं का पहिल्यापासून ट्रीटमेंट आहे, जमिनीपासून 4 बोटावर सेटिंग सुरू आहे. ह्या पसाऱ्याची तुम्हाला गरजच नाही ना. काय गरज आहे, जमिनीपासून 4 बोटावर सेटिंग सुरू आहे. बरं चौकी लागत नाही ह्याला, काय लागत नाही काय नाही. ह्या फळाला कुठं चौकी काय, चौकीचा संबंधच नाही. डायरेक्ट लाकडातून काडीतून कळी बाहेर पैकी. सगळ्यात महाराष्ट्रात प्रॉब्लेम असेल तर वॉटर मॅनेजमेंट. 95 ते 99% शेतकरी वॉटर मॅनेजमेंट मध्ये चूक होती. आजही कुठल्याही औषधाचं तुम्हाला गरज नाही काय ना, फक्त वॉटर मॅनेजमेंट सांभाळा, तुम्हाला काहीच लागत नाही. तुमचं जल तर तो बिघडतंय हो, म्हणून कळी फेकत नाही. कळीला आकाश तत्वाची गरज आहे. काय ते समजत नाही ना, पण पाणी मग किती ते दिलं म्हणून- पाहिजे हा. हे कळलं पाहिजे, केव्हा बंद केलं पाहिजे, पाणी किती. म्हणजे कोणी म्हणतं त्या जमिनीच्या पद्धतीप्रमाणे, आता यांची जमीन 1 नंबर जमीन आहे, इथं पाणी थोडंसं दिलं की परत 15 दिवस द्यायची गरज नाही. आता माझी माळरान आहे, हा दररोज पाणी दिलं तरी माणूस किती धो पाऊस पडला तर संध्याकाळी पळत जातो माणूस. म्हणून तर प्रत्येकाचं प्रत्येकाचं रचना जागेवरची वेगळी आहे. तिथली वेगवेगळी परिस्थिती आहे. तर त्या झाडाला पाणी दिलं किती पाहिजे हे कळणं महत्वाचं आहे. तुमच्या कंडिशन म्हणून म्हणलं की तुम्ही ह्यांना नाही विचारायचं हा. ना, तुमच्या जमिनीचा अभ्यास करून तुम्ही त्या करायचा. अभ्यास करायचा. ते म्हणतात पाणी- 3 तास, हा, की तुम्हाला तिथं 3 तो- तास झाडं जळून जातील. पाणी मुटका झाला पाहिजे, हा. चिखल म्हणजे वापसा कंडिशन मध्ये ठेवलं पाहिजे. आता हे जर असं लाकडाला लागलं तर ह्याला साईजला काय अडचण आहे, 300 ग्रॅमच्या पुढे जाणार आहे ना ही सगळी साईज. का तर हे कसं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8 इंचीच्या जवळ आहे ती पाईपलाईनच्या, मेन पाईपलाईनच्या जवळ आहे, त्यामुळे ह्याला पाण्याची कमीच पडणार नाही अन्नाची. सगळ्यात महत्वाचं तुमचं वॉटर मॅनेजमेंट जर असेल तर तुम्हाला वर सगळं पाठवायला पाणी आणि वायू गरजेचं आहे. ध्यानात घ्या. नाही ही पानं बघा हो, कसली पानं आली, त्या चिकूच्या पानासारखी पानं आली, हा मोठी मोठी अशी लांब. ही अशी पानं नाही दिसत डाळिंबा झाडा, नाही दिसत. पानाची बघा, size- ही बघा पानाची साईज. पाण्यात साईज वाढली. साहेब पाण्यात साईज हा? आता माझ्या साहेब, बघा तुमचा अनुभव सांगा साहेब. एवढी पानं पडतात यावर, अशी एवढी पानं आहेत. हा? एवढी पानं पडली. लांबी आणि त्याची रुंदी बघा ना, हा. नाही पाहायला मिळतं. त्याला वहन झालं पाहिजे हो, खालून वर गेलं पाहिजे. खूपच छान. बरकं पण आहे. आणि आतमध्ये सगळा माल लागला ना, अडचण येत नाही, रोगराई नाही, बरं. त्रास होत नाही कुठल्या गोष्टीचा. आणि कमी खर्च. खर्च कमी, आता तुमचा अनुभव तर आमच्या खर्च खूपच भरपूर मोठा. कमी आहे. हा? जो नसल्यासारखाच आहे. तुम्हाला 1800 रुपये एका वेळी खर्च करायचे 1 लिटरचे एकराला, तुम्हाला टेन्शन येते. आपण ते काम काय करते बघत नाही तुम्ही. नाही नाही किती ऑल इन वन आहे ते. अहो, आता काय मला काल सांगितलं बुरशीनाशक खर्च मग ती वाचलाच ना माझं. वाचलाच ना. 700-800च्या पुढे हो. जातो बुरशीनाशक घ्यायचं चांगलं. हा. 700 700-750 पुढे. पुढंच परत ते बाहेर ते कुठला अजून ते स्टर्लिन कंपनी ओरिजिनल घेतली तर मग अजून महाग गेली मग तर काही विचारूच ते नका. आणि हो, मुळीचं 1100. परत ते आतल्या जमिनीतले कीड परत मरणार ते परत. मुळी पण वाढवते, जमिनीतली बुरशी कव्हर करते, आणि प्रत्येक- झाडावरची बुरशी घालवते, आणि सगळीच काम करते ना. जण वेगवेगळं सांगतो. असं मग एकत्रच का, असं महाराजांनी जसं दिलं एकत्रच, तसं ते कसं बाबा दादा? एकत्रच दिलं, तसं दिलं तर का ह्यांचं काय बिघडत होतं का? मला सांगा, कंपनी बंद पडली. तसं नाही. आता एकत्र जर दिलं, मी 1800 रुपयाला देतोय, मग तुम्ही 500-500 रुपये धरा 6 कामाचं, कुणीकडे 3000 रुपये. 6000 सगळी जर काढलं ना त्याचं कॅल्क्युलेशन 6000 रुपये होते. बरोबर. ते 300 रुपयाला जर दिलं मला, मी तुम्हाला, तरी तुम्ही आनंदाने घेणार, कारण 300 दिसतोय ना आकडा. कमी दिसतोय आता. पण हे आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एकत्र केलंय. म्हणून आपण गॅरंटी काय देतो? व्हिडिओ ऐकला, डोक्यात बसला. मी MSCB ला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कुठलं गाव तुमचं? मी सोलापूर, पंढरपूर. मी शाळा इथंच झाली माझी. रिटायर नंतर हा नाद लागला. आवडच. हा, मग हे करायचं पण ते प्रत्येक जण वेगळं सांगून मीच भांबावून गेलो. काय करावं, सगळ्यांचं ऐकायचं नाही बा मला एवढं काय. तुम्ही चालला तरी एकदा माझ्या मागे करायचं. जायचं नाही सर. रोज येऊन वेगळा माणूस सांगतो काय. मित्राची एक बाग आहे, म्हणलं चल तुझी बॅग हो आणि महाराजांचा व्हिडिओ पण बघू आपण. हा, त्यांनाही भेटू प्रत्यक्ष. जे व्हिडिओत बोललो ते पटलं काय तर. तर आता माझा अनुभव काय आहे. आता इथं 2 अनुभवी माणसं आहेत. ते तर त्या सांगतात दोघांनी की. सांगितलं, प्रश्नच मिटला.
त्या दोघांनी सांगू द्या. त्यांनी सांगितलं जे मी व्हिडिओत बोलतोय बाबा तुम्हाला अडचण आली तर बागेत येऊन मी राहून मुक्काम करून कळी काढून देईन. का तर या मातीवर, या मातीचं प्रेम माझ्यावर आहे, या निसर्गाचं प्रेम माझ्यावर आहे, म्हणून ते माझ्या शब्दाला मदत करतात. त्यांनी नाही मदत केली मी कोण आहे? सामान्य माणूस आहे तुमच्यासारखा. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतो तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम् कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम्
जपं नैव पूजा नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्म दुःखो गतातप्यमानम् प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो। नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतो तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम्